रियालिटी स्टार शिव ठाकरे आपल्यासोबत आहे. आणि तुला काय वाटतं? तुला एक गंमत सांगू का? आत्ता गोजगम मला हा काटे अंगा. तर का मी सांगतो तुला. ती 19 तारीख होती आणि त्या दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजची जयंती होती. ढोल ताशे असं वाटत होतं की ढोल ताशे वाजत आहे आपल्यासाठी. तास फिनाले अनाउन्समेंट जेव्हा झाली ना, ढोल ताशे ते माझ्यासाठी नव्हते, ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसाठी होते. त्या परीच्या स्टोरीज ऐकवतात ना, तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहासच्या त्या स्टोरी सगळ्या ऐकवतात. ते बुक्स आपण वाचतो. लहानपणापासून आपल्याला तो एक राजा माहित आहे, तो वॉरियर माहित आहे. चुकीच्या ठिकाणी मी मराठी आहे असं नको दाखवायला जिथे मी पण घाण आहे. म्हणजे मला त्या मराठी आपली जी भाषा म्हण की मी महाराष्ट्राचा आहे त्याला कुठेतरी धक्का पण नको लागायला माझ्या थ्रू. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. आज माझ्यासोबत जो कलाकार आहे, खरं तर आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. ज्या पद्धतीनं तो रियालिटी शो मध्ये त्याची बाजू दाखवतो, ज्या पद्धतीनं खेळतो, खरंच अभिमानास्पद असतं. आणि पुन्हा एकदा ते त्यानं सिद्ध केलेलं आहे. रियालिटी स्टार शिव ठाकरे आपल्यासोबत आहे. शिव, खूप खूप अभिनंदन. द 50 शो या शोचा हा विजेता ठरलेला आहे. आणि शिव, आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे तुझं. खूप छान वाटतंय. तुला सगळीकडनं फीडबॅक्स मिळत आहेत, शुभेच्छा मिळत आहेत. तुझ्यासाठी हे सगळं भारावून टाकणारा क्षण आहे सध्या. मला असं वाटतं की काही काही गोष्टी आहेत की ज्या आम्ही खूप वर्षापासून वाट बघत होतो. कधी कधी आपल्याला एक ट्रॉफीची मला टेस्ट माहीत पडली होती, त्याच्यानंतर माझं लाईफ चेंज झाला आणि पुन्हा वाट बघत आपण की आपल्याला जिंकायचं आहे. पण काही काही जर्नी मी एन्जॉय केली, पण पुन्हा आता जी काय म्हणू आपण जो जीत थी ये वाली, तर त्याची टेस्ट वेगळी होती. कारण यामुळे ना कोणाची तरी लाईफ बनणार होती. आणि एक असा एक मुलगा की जो शेतकरी आहे, आपल्या मातीतला आहे, आपल्या महाराष्ट्रातला आहे. मला वाटते यापेक्षा अजून कुठली मोठी गोष्ट होऊ शकेल की तुम्ही कोणाची तरी लाईफ बनवायसाठी एक थोडा मेहनत करून तुम्ही एक पार्ट बनताय त्याचा. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणाला तरी 50 लाख मिळाले आणि त्याची लाईफ बनली आहे. तो वर्षाची फक्त 2 लाख कमावत होता. मला जाम भारी त्यात वाटतंय. आणि ट्रॉफीसाठी तर मला अजूनही आठवत आहे. म्हणजे आपण मराठीच्या वेळेस जेव्हा मुलाखती करायचो, हिंदीत तुला करायची तुझी इच्छा होती, तेव्हा तू म्हणायचं हिंदी बिग बॉस मिळालंही. त्याच्यानंतर इथेही तू तुझं अस्तित्व सिद्ध केलं. त्यानंतरचे रियालिटी शोज आणि कुठेतरी असं वाटत होतं की आता विजेतेपद इथपर्यंत यायचंच तू ट्रॉफीच्या. याही वेळी झालं, पण तू मेहनतीने ती ट्रॉफी पटकावली. ती फिलिंग तुझ्यासाठी त्यावेळेस? यार काही काही गोष्टी सांगू का, आपल्या हाती एवढंच असतं. तुम्ही मेहनत करत राहा, चिकाटीने तुम्ही मेहनत करत राहा. काही काही गोष्टी आपल्या हाती नसतात. तो आपला बाप्पा आहे, त्याला जो एक सही वक्त आता आहे, म्हणजे त्या वेळेला तो देईल तुम्हाला. आणि मला असं वाटतं की जर मला त्या बिग बॉसची ट्रॉफी दिली असती, ती आग कुठेतरी कमी झाली असती. मग जेणेकरून मला ते खतरो झलक मेरा चलता रहा, मी थांबलो नाही. आणि मला वाटतं 50मध्ये मला माहिती नव्हतं की 50 लोक आहे आणि सर्वांचं पद्धत वेगळी होती, खेळायची पद्धत वेगळी होती. मला वाटते कधी कधी आपण त्या फेमसाठी खूप लाईन क्रॉस करतो. लोकांना वाटतं यार असा गेम पुन्हा पाहिजे, शिव बिग बॉसमध्ये जसा होता तसाच पुन्हा पाहिजे. पण मला असं वाटतं काही काही गोष्टी आपल्याला शिकवतात. एकूण एक रियालिटी शो मला शिकवत होता की आपण त्या फेमसाठी आपली लाईन नाही क्रॉस करायला पाहिजे. माझ्या घरून किंवा आपल्या मातीतून काही संस्कार जे आपल्यात असतात ना, ते त्या फेमसाठी त्या पैशांसाठी मी नाही क्रॉस करू शकत. पण मग लास्ट डे जेव्हा येतो, आपल्या हाती ट्रॉफी येते, वाटते की आपली जी पद्धत आहे ती पेशन्सनी जर तुम्ही खरंच चांगल्या इंटेन्शननी काम करत राहिले, लास्ट डे पिक्चर अच्छाही होता, एंड अच्छा होता. पण मला हे तुझं या शोच्या बाबतीत आवडलं की तू एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला शिव बघायला मिळाला. ज्या पद्धतीनं तू टास्क खेळत होता, एक व्हिडिओ व्हायरल होत होते शिव, म्हणजे नेमबाजीचे टास्क आम्ही बघत होतो. अगदी पहिल्या ह्याच्यामध्ये तू करत होता. तुला काय वाटत होतं? कारण टास्क खूप डिफिकल्ट होते या शोचे. यार डिफिकल्ट पेक्षा ना वेगळे होते. तर मला पर्सनली टास्कच्या वेळेला मी फोकस असतो. आणि पण कधी कधी काही काही गोष्टी अशा होऊन जातात की त्यात तू जी त्या टास्कची गोष्ट करतेय तर 2 सेकंदात तो फुटून गेला. बाकी लोकांना शॉक होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर. मला मजा येते की भाई अपना तो हुकुम का चलता है. पण मला मजा येते, टास्क परफॉर्म करायला मजा येते मला. आणि मला 1-2 गोष्टी आहेत, मी जिंकल्यावरही मी एन्जॉय करतो, हारल्यावरही मी एन्जॉय करतो. मला कधी कधी हारल्यावर असं नाही वाटेल की यार मला हे लागलं होतं म्हणून मी हरलोय. मला ते एक्सेप्टन्स असतं. मला असं वाटतं की कदाचित जे 10 लोक मला फॉलो करतील त्याला फक्त तो शिव नको की तो जिंकत चाललाय. मग हार आल्यावर तुम्ही कसं बघाल त्याला. पण मी हारल्यावरही तुम्हाला दिसेल की मैं रुका हुआ नाही दिखूंगा, मी थांबलेलो नाही दिसणार. किंवा मला टास्क हरलो किंवा एखादा शो हरलोय, ठीक आहे, मला एक्सेप्ट करत गेलास. आणि मला वाटतं सातत्याने प्रयत्न करत राहील. बरोबर. आणि त्या प्रयत्नामुळे कुठेतरी हे फायनली तुला तुझ्या प्रयत्नाचं काही काही गोष्टी आपल्या हाती
एवढं मेहनतच आपल्या हाती असते. कधी कधी जेव्हा ते फिनालेवाला टास्क असू द्या की कुठल्याही शोचा लास्ट डे असतो, तिथपर्यंत पोचणं आणि आपण टिकून राहणं हे माझ्या हाती आहे. आता ट्रॉफी येणं नाही येणं उपरवाले घालणार, त्याला आपण लक म्हणतो. पण ते तुझ्यासाठी बनली होती ना ती ट्रॉफी. बघ ना, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या. अर्थात ते तिकीट आणि त्याबद्दल आपण भरपूर बोललोय, पण शेवटच्या टास्कला पण तू मेहनतीने की जिंकायची. आता इथपर्यंत आलोय तर आता ट्रॉफी पर्यंत जायचंय. म्हणजे लिटरली गुजबम्स होते त्या शेवटच्या टास्कला. तुला काय वाटत? तुला एक गंमत सांगू का? आता गुजबम्स मला आले, हा काटे अंगा. तर का मी सांगतो तुला, ती 19 तारीख होती, ठीक आहे, आणि त्या दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजची जयंती होती, ठीक आहे. आणि मला नव्हतं माहिती, मला डेट नव्हती माहिती. फक्त ना जेव्हा मी परफॉर्म करत होतो कुठे अरिनामध्ये, तर मागे कुठेतरी ढोल ताशे चालू होते आपले, नाशिक ढोल, ठीक आहे. आणि जोराने DJ चालू होता, ढोल ताशे सुरू होते. तर म्हटलं क्या आहे, फिनाले गेले क्या? म्हणे नाही, शिवजयंती आहे. म्हटलं अच्छा. तर मला एकदम ते, आणि माझ्या त्या दिवशी काहीतरी वेगळी एनर्जी होती. आणि त्या परफॉर्म करताना मी खूप काम होतं मला. कधी कधी कुठलाही आपण जेव्हा टास्क परफॉर्म करतो आपल्याला थोडा नर्वसनेस असतो, तो नॅचरली आहे, सर्वांना येतो. तेव्हा मला नखा एवढाही नव्हता, खरंच सांगतो. तेव्हा एनर्जी होती काहीतरी, खूप चांगली एनर्जी होती की मेको काम रहना है, घबराना नाही. आणि त्या दिवशी जो परफॉर्मन्स झाला, म्हणजे अभि रिझल्ट कुछ भी हो, रिझल्ट काही असू दे, मी खुश आहे. आता काहीतरी बेस्ट झालंय. आणि नंतर मग फैजूचा झाला, मग आम्हाला थोडा हे माहीत पडलं की चान्सेस आपले जास्ती आहे. मग त्या दिवशी म्हटले ये मेरा दिन आहे, आज आपल्या महाराजांची जयंती आहे. ढोल ताशे, असं वाटत होतं की ढोल ताशे वाजत आहे आपल्यासाठी. लास्ट फिनाले अनाउन्समेंट जेव्हा झाली ना, ढोल ताशे ते माझ्यासाठी नव्हते, ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसाठी होते. पण तो दिवस माझा होता. आणि मला काय गंमत असेल, काहीतरी मिरॅकल ज्या होतात ना, ते तेव्हाच असतात की त्या जागेवर तुम्ही पोचायला पाहिजे. सही वक्त पे अगर आप पोहोचोगे, जिस टाइम पे डोर ओपन होगा, तब मिरॅकल होगा. वाव. आणि ते झालं, ट्रॉफी फायनली शिवच्या हातात आलेली आहे. पण मला ते नेमबाजीच्या टास्कची गंमत सांग ना. जेव्हा केव्हा नेमबाजीचे टास्क यायचे, शिवला माहितीये की हे माझं आहे, काय आहे हे, किधर से आया है, कुछ तो होगा ना. अबे कहाँ से आया मुझे नाही पता, बट मला फक्त ते दिसतं की आता माझ्या ती बॉल आलाय, तर मला ते बाकी दिसतच नाही. आणि ते नंतरचे थॉट आणि आधीचे थॉट ही येतात, हो जात आहे. कदाचित आहे चांगला, मलाही माहित नाही चांगला की नाही, पण अच्छा. तर म्हणजे 2-3 वेळा जेव्हा ते टास्क आले. पण मला वाटतं फॅन्सला तेव्हाच तू विनर वाटला, जेव्हा फॉक्सी तुझ्यासाठी जे काही पदार्थ घेऊन आली, ते अर्थात ते बघून वाटत होतं कोण खाऊ शकणार नव्हतं ते, पण तू ते सगळं फिनिश केलं. तेव्हाच कुठेतरी तुझ्यामध्ये तो विजेता दिसला. अर्थात तो फन टास्क होता, पण त्याच्यात ते पॉइंट्स बरेच मिळणार होते, इतरांना मदत होणार होती, पण तो टास्क तू पूर्ण केलास. मला पहिली गोष्ट ही होती की त्यात फन करायचं आहे, पण हे नको विसरायला आपण की आपण हे जे परफॉर्मन्स करतोय हे फॅन्ससाठी करतोय. म्हणजे नो डाऊट आम्ही आमच्या स्वतःसाठी आलोच आहे, पण मेन असा पहिला शो होता की ज्याचे पैसे आपल्या फॅन्सला मिळणार होते. मला असं वाटतं की सिनेमा जो करतो ना, तेही लोक, जनता त्यांना बनवते, बरोबर ना. आपण थिएटर करतो, प्ले करतात, आणि रियालिटीमध्ये तर खूप जास्ती वाटा असतो फॅन्सचा, की वोटिंग करू करू ते बिचारे आपल्या त्यांच्या फॅमिलीतला हिस्सा समजतात, आपल्याला वोट करतात, आपल्यासाठी भांडतात ट्विटरवर, सोशल मीडियावर. म्हटलं हा पहिला शो आहे की मी आपल्या लोकांसाठी, आपल्या फॅन्ससाठी, ज्यांनी मला बनवलं, शिव ठाकरेला, त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. तेव्हा गंमत करूया, नो डाऊट. फॉक्सीला ते इम्प्रेस, पण ते मला विचारलं गेलं होतं की शिव कंटिन्यू करायचं आहे, म्हटलं करूया. इथे पडलो तरी चालते चक्कर, जो बी आम्ही बघत होतो अगदी खट वगैरे होतं ते, बट भाई आम्ही मराठा माणूस आहे. हिंदीचा तो टास्क आठवला, तू म्हटलं होतं मी हलणार नाही, आणि तुझा डोळा जाईपर्यंत, डोळ्याला इंजुरी होईपर्यंत तू थांबला होतास. मला वाटतं हे आपल्या मातीतली एक काय संस्कार आहे आपले. आणि जे मी नेहमी म्हणतो की जेव्हा बाकीच्या लोकांना त्या परीच्या स्टोरीज ऐकवतात ना, तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास, त्या स्टोरी सगळ्या ऐकवतात, ते बुक्स आपण वाचतो, तर लहानपणापासून आपल्याला तो एक राजा माहित आहे, तो वॉरियर माहित आहे की आपण त्यांच्या राज्यातले तो मावळा आहे. मी म्हटलं की भाई आम्ही जेव्हापर्यंत खाली पडत नाही ना, आमची तलवार सुरूच राहील. हरू आम्ही जिंकू, पण आम्ही थांबू नाही. आणि ती जिद्द तुला इथवर घेऊन आली. मला अगदीच आठवतंय जेव्हा तू बिग बॉस मराठी जिंकला होता, तेव्हा मी केलेली मुलाखत आणि आत्ताची करते मुलाखत, तू आहे तसाच आहेस. आणि तुझ्यातलं ते पाय जमिनीवर रोवून आहेस. आणि मला वाटतं तीच तुझी क्वालिटी प्रेक्षकांना, सगळ्या फॅन्सला कायमच
आवडते. पण या सगळ्यामध्ये शिवची कोणती गोष्ट आहे जी कधीच बदलणार नाही? तू अर्थात बिग स्क्रीनवर येशील पुढच्या काळात, मोठा स्टार बनशील. पण एक गोष्ट तुझ्यातली जी कधीच बदलणार नाही, ती कोणती गोष्ट असेल? मला वाटते आपला माणूस जी लाईन मला लोक प्रेमाने म्हणतात ती लाईन नाही. आता त्या आपल्या माणूसमध्ये खूप गोष्टी आहेत. हां, ती आपुलकी आहे. हां. तर ती नाही विचारणार मी, कारण ते आपल्या लोकांनी बनवलंय मला. ती राहील. नाही तर मग तुम्ही लोक आज कान पकडायला काय. पण आणि याच्या सगळ्यामध्ये आम्ही हे फॉक्सी आणि तुझ्यासोबतचा रोमांस बघितला. किती गोंडस वाटत होतं ते. खऱ्या यार आयुष्यात तू भेटलं कधी जी कोण फॉक्सी होती तिला? मला नाही माहिती. तू इमॅजिन कर की आतापर्यंत असं कॅरेक्टर झालं ना, अशी लव्ह स्टोरी झालीच नाही. कधीच नाही. आणि ती ज्या व्यक्तीचा चेहराच माहिती तिचा नाही. चेहराच माहिती आहे. आणि मला माहिती करून घ्यायचं नाही. कधी कधी कुठलं तरी प्रेम असतं ना, ते दुरूनच चांगलं असतं. तर मला वाटतं ते फॉक्सीचं जे मुकुट होतं ना, मला त्यासोबतच मजा करायची होती. आणि खूप फन होतं. भाई काय अमेझिंग आणि टॅलेंटेड होती ती मुलगी. ती परफॉर्म करत होती ना, आणि ती जुगलबंदी होती ना, गिव्ह अँड टेक होता ना, ते खूप मजेदार होतं. त्यामुळे आम्हाला तुझा रोमॅन्टिक अंदाज पुन्हा बऱ्याच कालावधीनंतर असं काहीतरी बघायला मिळालं. मराठी नंतर पण मला मजा याच्यात 50 जण म्हणजे हो. प्रत्येक ठिकाणी नावाजलेली जी लोक होती, बरोबर. 50 कलाकार एका मंचावर एका ठिकाणी आलेले. बरोबर. या सगळ्यांमधनं आपलं अस्तित्व निर्माण करणं असेल किंवा या सगळ्यांमधनं उभरून दिसणं असेल, मग टास्क असेल, अलायन्स असतील, बऱ्याच गोष्टी होत्या. काय वाटत होतं आपण या सगळ्यांमध्ये कसं दिसू? मी त्या बाबतीत खूप कॉन्फिडंट आहे. म्हणजे मला वाटतं की आपण जिथे आता जे 10-15 लोक इथे या रूम मध्ये आहे, मला नाही वाटत की मी तुला पाहून कुठलीही गोष्ट इन्सिक्युअर किंवा आपण मला असं जेलेसी वाटायला पाहिजे की जी गोष्ट प्रेरणामध्ये आहे ना ती तिच्यात आहे. ठीक आहे, आपण तिचे रिस्पेक्ट करायला पाहिजे. आणि माझ्यात ती माझ्यात आहे. तर मेरी जगह प्रेरणा नाही लिहू शकते आणि तिची जागा मी नाही घेऊ शकत. बरोबर ना? तर जेवढे 50 असू द्या, 100 कंटेस्टंट असू द्या, एक आपली हुक आहे. परफॉर्म करताना एक ऑनेस्टी आहे, गेमची ऑनेस्टी. सगळ्यांची डेफिनेशन जी ऑनेस्टीची वेगवेगळी आहे. मला माहिती आहे, मला जर कधी माझा मित्र असला आणि तो खरंच खरा असला तर मी ट्रॉफी ही सरकवताना मी विचार नाही करणार की मला स्वतःला माहिती आहे. मी बघितलंय, कारण जेव्हा MC स्टॅन जिंकला होतास तू जाऊन त्याला मिठी मारली होती. हा तुला खूप आनंद आणि झाला. मला असं वाटतं की हे आतून आहे माझ्या. मला आता जर मी आता 50ची गोष्ट करू, जर माझ्या अलायन्सचे लोक नसते आणि फैजू असता, मला आतून आत्ताही वाटते की तो मुलगा मेहनती होता. मला काही म्हणजे काहीतरी गोष्ट की मागे काही पण मेरे अंदर दिल में है वो. मला असं वाटतं काही काही गोष्टी ना आपण असं राहिलो तो आपल्याला कुठलेही कॉम्पिटिटर असले तर ते इन्सिक्युअर फील नाही होणार. माझी जागा किंवा माझ्या हक्काची गोष्ट मला मिळणार. मला दुसऱ्याचं काही नको आहे. तेरे हक्का तू ले ले, मेरे हक्का मुझे मिलेगा. वो कैसे लेना है ते मला माहिती आहे. फक्त तुम्ही कधी कधी असताना लोकांना हलक्यात घेतात. कधी कधी आपण थोडं पोलाईट राहिलो किंवा थोडं हंबल राहिलो की यार मला उगाच भांडणं नाही करायचे, लोकांना वाटतं की थोडं लाईटली घेतात. मग त्यांना थोडं इंजेक्शन द्यावं लागतं मध्ये मध्ये. गृहीत धरलं नाही जाऊ नये. मग तिथे मी इंजेक्शन देतो की बाबा थांबा, मी एक 2 साईड आहे माझे, पण बाय चॉईस मी विचार करून किंवा माझ्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला जे 10-20 लोक फॉलो करतात आहे त्या लोकांना कधी लाज नाही वाटायला पाहिजे की आपण अशा माणसाला फॉलो करतोय त्या लायकच नाही तो. तर मी कुठली गोष्ट करताना कदाचित तो विचार करतो थोडा डोक्यात की बाबा अशी कुठलीच गोष्ट नको करायला की त्याच्या आईला वाटेल कोणाला फॉलो करतोय तू. राईट. एक इन्स्पिरेशन म्हणून लोक रोल मॉडेल बघतात. आणि मला वाटतं मी नाही, कदाचित मी हा विचार करतो, पण जेवढे आपले आर्टिस्ट आहेत, जेवढे इन्फ्लुएन्सर म्हणतात, जेवढे क्रिएटर म्हणतात, आम्ही सर्वांवर किंवा तू पण जर्नलिस्ट म्हणून आपण सर्वांवर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कदाचित ते फेम आणि व्ह्यूज साठी मला ती गोष्ट नाही करायची आहे जेणेकरून त्या माझ्या फॅनचं नुकसान होईल. माझी लाईफ तर मी बनवली ना आणि बनवतोय, मला त्याचं नुकसान नाही करायचं. कदाचित कुठेही आता हा शो होता, कदाचित उद्या चालून कधीही मला चान्स मिळाला कुठे मदत करू शकतो, मी नक्की करेन. मी ट्राय आणि या करतो. शोच्या माध्यमातून ते झालं, ते 50 लाखच्या मुलाला मोठी मिळालं. गोष्ट आहे. पण या सगळ्यामध्ये आम्ही बघितलं अमरावतीला तू गेल्यानंतर ग्रँड सेलिब्रेशन झालं आणि सगळे कौतुकाने त्यांना अभिमान वाटत होता की आपला अमरावतीचा मुलगा बरोबर. इथे जाऊन आपलं नाव मोठं करतोय. काय वाटत होतं तिथे गेल्यानंतर? अर्थात आईबद्दलचे किस्से ऐकले, आई देवासमोर होती की ट्रॉफी मिळू दे, आजी नाचत होती आनंदाने. मला असं वाटतं आपण कधी कधी जी जर्नी आपली असते ना, कधी आपले स्वप्न त्यांचे होतात ना माहित नाही पडत. आता ते होतं ना की एक ट्रॉफी 16ची असं मन होतं त्यांचं. मी 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 न्यूट्रल होतो, इट्स ओके, जे झालं चांगलं झालं. ज्याच्या हक्काची होती त्याला ट्रॉफी मिळाली, पण इच्छा होती की आपली ट्रॉफी होती. हे ते जे आईचं असतं की अरे यार, पण मग खतरो झालं, झलक झाला, आता होतं की ही ट्रॉफी आपलीच आहे. म्हटलं मम्मा आपण जस्ट
मी एक शो करायला चाललो हो. जो न्यू फॉर्मॅट आहे. जर आली तर ठीक, नाही आली तो इट्स ओके, तो आगे बढ़ेंगे ना. आईला समोर. पाहिजे होती या शो आईला पाहिजे होती ब्रो. अच्छा. तिला माहिती नाही आणि ती एवढी खुश आहे, तुला काय सांगू. माहिती नाही शो मध्ये मी होतो, तिला या शो मध्ये खूप इंटरेस्ट नव्हते आधीपासून. आता मी जातोय म्हणून इंटरेस्ट वाढले की आपला मुलगा आहे. नंतर ती ट्रॉफी आल्यानंतर सगळ्यात जास्त तिने ती फुलं टाकतं, फटाके आणायला लावले. म्हणजे एक बाकीच्यांचं सेलिब्रेशन वेगळं, जो डीजे ढोल त्याच्या वेगळं, हिचं सेलिब्रेशन वेगळं. बुके आणते ती ते ओवाळते, नजर काढते. वाटते की तिला पाहण्यासाठी की चल ठीक आहे, आपल्या घरचे खुश ते ना. समाधान वेगळं असतं अरे ना, आपल्या खूप, घरच्यांना मिळणार आनंद. आणि मस्त छान आहे. म्हणजे पुऱ्या गल्लीत आमच्या कॉलनीत सगळ्यांना आवाज दिलात. आणि तेव्हा स्क्रीन लागली होती फिनाले जेव्हा हो, टेलिकास्ट हो, होता. बरोबर. आपल्या घरचे खुश तर अजून काय पाहिजे. आणि कदाचित त्यांना तर असं अशी कुठलीच गोष्ट नको ना की त्यांची मान खाली जाईल. बरोबर. पण या शोने अनेक मित्र मिळाले. अर्थात प्रिन्स आणि यांच्यासोबतची बॉन्डिंग होती तर ना. खूप पण वर्षापासून अनेक मित्रांसोबत तुला इंटरॅक्ट करता आलं. तू मा- कोणकोणते मित्र झाले तुझे इतके मला छान खरं सांगू, प्रिन्स तर म्हणजे असं मोठा भाऊच आहे. जसे रणविजय सर आहे, हा, तर रणविजय सर जास्ती क्लोज आहे. हा. आता प्रिन्स भाई मी फर्स्ट टाइम आम्ही एका शो मध्ये होतो. पण एक रोडीज ही जी फॅमिली आमची, याच्यात ना एक रिलेशन आहे की कोणीही कुठल्याही शो मध्ये राहू दे, एकमेकांसाठी उभे राहतील. हो. आणि आता नवीन म्हणशील तर हामिद झालाय, हम्म. आरुषी झाली आहे, बाकीच्या आहेत, बट कृष्णा झाली आहे. हो. कृष्णा माझी खूप चांगली फ्रेंड आहे, अच्छा. खूप मस्त आहे खूप. आणि ते म्हणतो ना आपण रूट्स, ते जग्गू दादामुळे कदाचित तिचा सिम्प्लिसिटी. बहुत आहे उसमें. काही काही गोष्टी तिचा ऑरा आणि तिचा टोन जर तुम्ही बाजूने करा. आणि करण पटेल डिनो तर माझा सिनियर ऍक्टर. तो माणूस बेस्ट आहे. म्हणजे तुला सांगू, त्या माणसानी ना त्या गोष्टी तिथे तो खेळलाच नाही गेम, कारण उसका लेवल बहुत अप था, बहुत अप. आणि तो ऑफ कॅमेरा जर म्हणशील तू, आम्ही जे रात्री रूम मध्ये होतो, जे आम्ही मस्त्या करायचो, एक दुसऱ्याची खिचाई करायचो, दादा माझी करायचा, मी त्याची करायचो, भाई तो खूप बेस्ट आहे. म्हणजे त्याला ना ती गरजच नव्हती त्या शोची, पण त्याला रिक्वेस्ट केली होती त्या शो साठी. आणि मग त्यांनी ते वातावरण पाहून त्यांनी सोडून दिलं की मला असं नाही दिसत, तुझं खुद छोड दिया, गिव अप कर दिया. नाही तर तो बेस्ट आहे भाई. म्हणजे मला जाम आवडलं, खरा आहे तो. म्हणजे तू म्हणशील ना, आता एखाद्या कॅमेरासमोर काही काही गोष्टी आपण बोलत नाही, जो जे त्याच्या मनात आहे ना तेच इथे राहील. हा, तर तो मला चांगले लोक मिळाले की जे आहेत एक छान फॅमिली, नवीन फॅमिली. आणि या सगळ्यात आम्ही एक फोटो बघितला एकता कपूर यांच्या सोबतचा. हा, आम्हाला असं वाटतं की काहीतरी छान आणखीन इन फ्युचर होणार आहे. काय काय म्हणजे त्याबद्दल काही सांगू शकतो? जे तुम्हाला वाटतं ते मलाही वाटतं. होऊ द्या फक्त होपफुली आता जे ठरवलंय ते होऊ दे, म्हणजे आपल्याला बोलायला मजा येईल. त्या गोष्टी खरंच मजेदार आहे आणि खूप वर्षापासून मी त्या गोष्टींची वाट बघतोय. पण मला असं वाटतं आता काही काही गोष्टी अर्धवट बोलण्यात मजा नाही, तर पूर्ण होईल तर नक्की सांगेल मी. पण आहे काहीतरी छान आहे. आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये आपण बिग स्क्रीन बद्दल बोलतोच, आणि ते बोलणारच मी जोपर्यंत ते होईल आणि त्याची मी मुलाखत करेन. तुला काय वाटतंय आता, काय तुझं काय ध्येय तिथपर्यंत? रियालिटी शोज बरे खूप झाले आता मला. पण आता मी इथं आलो होतो ऍक्टिंग साठीच नक्की. तर काही 1-2 सिनेमा मला मराठी आले, मग ते वर्कआउट नाही झाले त्यांच्या साईडनी, किंवा काहीतरी त्यांच्यामध्येच प्रॉब्लेम झाला की जो कदाचित अजून वर्कआउट होईल यावर्षी. पण यावर्षी काहीतरी मोठं येईल ही फिलिंग आहे मला, होपफुली. तर काही बोलणं सुरू आहे. मग मी आलो मुंबई, किंवा मी जी सुरू केली होती जर्नी ते मोठ्या पडद्यासाठीच केली होती. कुछ चीजों को वक्त लगता है. पण तू एखाद्या हिंदी रियालिटी शो किंवा काय करतो ना, एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र संपूर्ण एक ह्याने आपुलकीने तुझ्याकडे बघत असतो. ती जबाबदारी तुला अर्थात वाटत असते. आणि बघतो आम्ही रियालिटी शो मध्ये तू मध्येच मराठीत बोलणं किंवा तुझा तो अंदाज दाखवत असतो. आता मी सांगू का, मला असं वाटतं की एखाद्या शो मध्ये जर माझे लोक आहेत महाराष्ट्रातले, ते मला प्रेम करतात, पाठिंबा देतात, तर मला तिथे एक नॅचरली मराठी निघतं ते माझं. आता आई शपथ तू म्हणशील, ती आपल्या सगळ्या मराठी लोकांमध्ये आईच्या गावात म्हण की आई शपथ म्हण, हे ते आपल्याला काढून लागतं. ते आपण 2 शब्दानंतर काहीतरी छान करताना ते होतं नॅचरली. पण कुठे कुठे ना मला असं वाटतं की कुठेही मी अशा चुकीच्या ठिकाणी मी मराठी आहे असं नको दाखवायला, जिथे मी पण घाण आहे. म्हणजे मला त्या मराठी आपली जी भाषा म्हण की मी महाराष्ट्राचा आहे, त्याला कुठेतरी धक्का पण नको लागायला माझ्या थ्रू. मी 2-3 लोक बघितले, काही गोष्टी मी सांगणारही नाही, ते कुठे उगाच मराठी करतात. मी म्हटलं ती ना आपण खूप छोटे आहोत, तिने आपल्याला बनवलंय, मग अशा जागी तिचा वापर नका करू की जिथे तिला धक्का लागेल, तिला दुखापत होईल की भाई
तू घाण करतोय आणि तू मराठीला जसं आपण म्हणतो ना की ते आई आहे आपली, मी मुंबईला आई म्हणतो की तर तिथे मी खूप ती माझ्या डोक्यात आणि इथे आहे दोन्ही गोष्टी की मला मुंबईला म्हण की आपल्या मराठी भाषेला म्हण, आपल्या महाराष्ट्रातला कुठली गोष्ट मी माझी ऍक्शन त्या गोष्टीला दुखापत नको ते तू द्यायला. जपतोस काय हा, माझ्या फायद्यासाठी आहे तर माझाच फायदा ना. खरंय. माझ्या फायद्यासाठी मी मराठी करत आपल्याच भाषेला किंवा आपल्याच महाराष्ट्रातल्या कुठल्या मला पाहून कोणी जज नको करायला. ऐसे होते का लोक महाराष्ट्र के असे असतात का, हे नाही म्हणलं काय ऐसे होते का, लोकांनी प्राऊडली प्राऊडली बघितलं की म्हणतात. आपला हा, मराठी तर मुलगा. हे माझ्या नेहमी असते. शेवटचे 2 प्रश्न असे की तू एक अमारा स्टुडिओ सुरू केलेला आहे अरे हा. अमरावतीमध्ये, काहीतरी वेगळं आता बिझनेसमॅन शिव असंही आम्ही बघतोय तो जरूर. आता मी जुगाडू आहे. मला वाटतं कुठल्याही गोष्ट ही जी फील्ड आहे ही खूप चढ उतार असतात त्याच्यात. हा. तेव्हा मला नको असं व्हायला की बाबा आपल्याकडे बॅकअपच नाही, माझे आई बाबा प्रोड्युसर नाही ना. तर मला अच्छा. मला काही ना काही करत राहावं लागतं. तर मी 8-10 वर्षापासून विचार करत होतो, पण ते वर्कआउट काही प्रॉपर्टी घेतली होती मी, तिथे अमरा सुरू केलाय. अमरा म्हणजे निरंतर अमर, ज्याची ग्रोथ होत राहते. आणि एक अमरावतीचा टच जिथून मी सुरुवात केली आहे नाईस. आणि तो ऑल ओव्हर इंडियात मी करतोय आउटलेट. आता लवकरच होपफुली 1 वर्षात माहीत पडेल. सुरतपासनं, पुण्यात, आपल्या मुंबईत सुरू फक्त मी अमरावतीपासून केलंय. आणि जाम भारी आहे. आणि फक्त एक जस्ट स्टुडिओ ओपन नाही केलाय सलून, जस्ट त्याच्या मागे आर्टिस्ट आहेत की आणि एक तो टच आहे जुना. तू येशील ना कधी, तू आपण जाऊया. मला तर यायचं तर तिथे ना आपण माहिती आहे तुला जुने जे रेट्रो मध्ये फिल्म मध्ये सलून दाखवायचे, तिथे मोठे 80s चे सॉन्ग आणि मोठे मिथुनदाचे फोटोज. आपल्या थीम मध्ये पण ना सगळे जे लेजेंडरी लोक आहेत, रेखाजी, अमिताभ, त्यांचे फोटोज आहे एका कॉर्नरला. आणि 80sचं म्युझिक राहतं, म्हणजे रूट्स आहे ना, ते रूट्सचा पण टच आहे. वाव. आणि आपण हे एक मिडल क्लास लोकांसाठी पण बनवलं ज्याला बिझनेस करायचा आहे. पण त्याला जर बाकी मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत सलूनचे, त्याची फ्रँचायझी घेताना तो विचार करतो इथे त्याला काय मिळेल त्याच पैशात किंवा त्याच्यापेक्षा कमी पैशात एक असं स्टुडिओ जो स्वतः सेलिब्रिटी पण प्रमोट करेल आणि त्याचाही फायद्याचा राहील. तुम्ही या मोटोनी गेलाय, मला पैसे कमवायचे पण खूप नाही, याला अशा बाकीच्यांची ब्लेसिंग पण कमवायची, सगळ्यांना सोबत घेत पुढे सोबत जायचं. घेऊन. तर म्हणतात नाही, जेव्हा सगळे सोबत असतात तर खूप दूरपर्यंत आपण जातो. वा. शेवटचा प्रश्न, अर्थात तू आहेस तर बिग बॉस बद्दल बोलायलाच पाहिजे. बिग बॉस मराठी सुरू आहे, तू बघतोयस की नाही? का अर्थात तुम्ही ते मी शो 50 मध्ये मध्ये होता. होतो, मी नाही हा. बघितलं. पण काही झलक तुझ्या कानावर येते, काय वाटतंय? मला यार एक्झॅक्ट खरंच नाही माहिती. माझा मित्र आहे रोशन, तर माझ्या अमरावतीचा होता, तो रोशन. आउट झाला कदाचित. बरं. विशाल आहे. हा, फक्त आता विशाल म्हणजे भावासारखाच आहे माझा. पण आता मला गेम नाही माहिती एक्झॅक्टली, मी काय स्टेटमेंट देते नाही माहिती. अर्थात पण बघशील चालू तर निवांत भारी तेव्हा. आहे. हा, वा. फक्त आहे तर तो आता भाऊ आहे तर त्याला सपोर्ट आहेच माझा. सुपर. शिव, पुन्हा एकदा बोलून खूप छान वाटलं. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप आणि धन्यवाद. असंच तू जे काही काम करशील त्याच्यात तुला कायम यश मिळू दे. धन्यवाद. या थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू सो गणपती मच बाप्पा आणि मोरया. जय महाराष्ट्र. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन.